महाराष्ट्राच्या राजकारणात एका जमिनीच्या खरेदी व्यवहार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमिडिया होल्डिंग्स LLP या कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयात विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी विरोधकांकडून वारंवार टीका होताना दिसते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी लोकशाहीशी बोलताना राजकीय हस्तक्षेपाशिवाय व्यवहार अशक्य असल्याचं म्हटलं आहे। राजकीय आशीर्वादाशिवाय होणं शक्य नाही आणि मधून आज या ठिकाणी हा प्रश्न जो आहे माननीय अजितदादांच्या मुलाचा आहे। या राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहे आणि जर संशय जरी व्यक्त केला तरी आपल्याकडे चौकशी करून कारवाई करण्याची प्रथा आहे। माझी मागणी राहिलेली आहे या ठिकाणी की हा घोटाळा जो आहे तो फार मोठा घोटाळा आहे। या घोटाळ्याची चौकशी जी आहे ते राज्य सरकारच्या माध्यमातून नीट होणार नाही। जरी ती झाली तरी त्या ठिकाणी कारवाई होण्याची शक्यता कमीच। म्हणून पहिली मागणी राहणार आहे की हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या मार्फतही चौकशी झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।